मित्रांनो, आपल्याला यापूर्वी आपण सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किट याविषयी उदाहरण सोडवलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण काय बघूया, कंपाऊंड सर्किट म्हणजे मिश्र सर्किट, सिरीज आणि पॅरलल या दोघांचं मिश्र सर्किट. ठीक आहे, त्यावर आपण उदाहरण बघूया. आता बघा, या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 ओहम आणि 12 ओहम हे दोन जे रेजिस्टन्स आहेत त्याच्यामध्ये आहेत पॅरलल मध्ये जोडलेले आहेत आणि 4 ओहमचा रेजिस्टन्स हा सिरीज मध्ये जोडलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समोर बघा, हा 25 ओहमचा रेजिस्टन्स हा सुद्धा नंतर पॅरलल मध्ये जोडलेला आहे. तर सर्वप्रथम काय करतो आपण, जो पॅरलल मध्ये जोडलेला आहे त्याचा आपण काय करतो, जो रेजिस्टन्स पॅरलल मध्ये जोडलेला आहे, पॅरलल मध्ये रेजिस्टन्स कसे असतो, जसं सिरीज मध्ये RT इज इक्वल टू एकूण विरोध R2, परंतु यामध्ये काय फॉर्म्युला आहे, 1/RT इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. हे बघा, हा रेजिस्टन्सचा ओहम किती आहे, 8 ओहम. त्याच्यानंतर R2 रेजिस्टन्स किती आहे, 12 ओहम. हे दोन्ही रेजिस्टन्स या ठिकाणी कसे जोडलेले आहेत, पॅरलल मध्ये. पॅरलल मध्ये बघा, पॅरललचा फॉर्म्युला काय आहे, 1/RT इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. म्हणून आपण 1/8 R1 ची किंमत 1 म्हणजे किती आहे, 8. फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकतो 1/8 प्लस 1/2. दुसरा रेजिस्टन्स किती आहे पॅरलल मध्ये, 12 ओहम. ह्या दोघांचे आपण या ठिकाणी मांडणी केल्यानंतर याची लसावी आपण काढली. 8 आणि 12 ची लसावी किती, या दोघांमध्ये गुणेचा भाग केला. 8 त्रिक 24 आणि 12 गुणे 24. आता याच्या अंश स्थानाची आपण काय करू, बेरीज करू. 3 + 2 इज इक्वल टू 5. बरोबर आहे. म्हणून 5/24 म्हणजे 5/24 कशामध्ये मग करतो आपण, हे मूळ मध्ये. हा मूळ सिंबल आहे. म्हणजे मूळला आपण काय करतो, ज्यावेळेस आपण ओहम भरतो त्याचा अंशस्थानाची संख्या छेदस्थानी येते आणि छेदस्थानाची संख्या अशा प्रकारे 24/5 आपण ओहम मध्ये केला. त्याचा उत्तर किती आला, 4.8 ओहम. अशा पद्धतीने 4.8 ओहम हा या पॅरलल सर्किटचा रेजिस्टन्स आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर सिरीज सर्किट मध्ये, आता हा सिरीज सर्किट आहे 4 ओहम. तर या 4 ओहम मध्ये, सिरीज सर्किट मध्ये 4 ओहम प्लस आपल्याला मिळालेला पॅरललचा रेजिस्टन्स 4.8. दोघांची बेरीज किती आली, 8.8. तर आपल्याला काय मिळाला, 8.8 हा रेजिस्टन्स मिळाला आणि आपला समोरचा रेजिस्टन्स किती आहे, 25. तर हे सर्व सर्किट कशामध्ये आला आपला, आता कशामध्ये आला, पॅरलल मध्ये आला. ठीक आहे बेटा. तर हा किती, 1/8.8 प्लस 1/25. तर याचा बघा, आपल्याला याची लसावी काढत असताना भाग जात नाही, पण आपण काय करतो, छेदस्थानाच्या संख्येला गुणाकार करतो. ओके. आणि गुणाकार करत असताना 25/3 गुणाकार पाहता 8.8. तर यांचा 8.8 into 25 is equal to 33.8 upon 8.8 upon 25 220. काय, या दोघांचा कशामध्ये आला, आता कंडक्टन्स मध्ये. तर कंडक्टन्सला आपण काय करतो, रेजिस्टन्स मध्ये करण्यासाठी त्याच्या व्यस्त वस्तकांचे अंक छेदस्थानी, छेदस्थानचे अंक अंशस्थानी. तर 220/33.80 ओहम. म्हणजे 220/33.80 ओहम. तर याचा रेजिस्टन्स किती आला, 6.5 ओहम. अशा पद्धतीने आपण याचा रेजिस्टन्स काढलेला आहे. आता समोर आपण याला किती करंट लागते ते बघूया. ठीक आहे बेटा, 6.5 त्याला आहे. 8 ओहम आणि 12 ओहम हे पॅरलल मध्ये आल्यामुळे आपला जो रेजिस्टन्स आहे हा सिरीज मध्ये 4 ओहम आणि 4.8 ओहम आलेला आहे. बरोबर बेटा. आता समोरचा आपल्याला एक्सप्रेशन करायचं आहे की 25 ओहमला 100 व्होल्ट दाब मिळतो. 25 ओहमला 100 व्होल्ट दाब मिळतो. तर त्यातून वाहणारा करंट किती, करंटचा फॉर्म्युला ओहमचा काय आहे, I is equal to V/R. तर आपल्याला I is equal to V/100 व्होल्ट एकूण व्होल्टेज आहे आणि R 25 ओहम आहे. त्याचा एम्पियर किती आलेला आहे, 4. त्याच्यानंतर टोटल करंट आपल्याला काढायचा आहे. तर टोटल करंटचा फॉर्म्युला VT/RT. VT किती आपल्याला 100 व्होल्ट आणि RT
किती आले आपली आता काढल्याप्रमाणे 6.50 ओहम टोटल रेजिस्टन्स. तर आता आयडी याच्या फॉर्म्युल्याप्रमाणे 15.38 एम्पियर आपल्याला आलेले आहे. ठीक आहे बेटा. तर आपल्याला काय मिळालेलं आहे, करंट पण मिळालेला आहे आणि व्होल्टेज पण मिळालेला आहे. तर आपल्याला काय बघा, आता आपल्याला I2 चा करंट काढायचा आहे. I2 चा करंट काढत असताना आपल्याला काय करायचं आहे, टोटल करंट मायनस I1 चा करंट. तो आपल्याला काय मिळेल, I2 चा करंट मिळेल. टोटल करंट 15.38 मायनस 4 एम्पियर